श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत झणझणीत असं पिठलं किंवा बेसन. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. त्यासाठी मी घेतलेलं आहे बेसन, जिरा, मोहरी, हळद, कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कट करून, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, कढीपत्ता आणि कांदा कट करून घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल गरम करून जिरा मोहरी टाकून घेऊयात. जिरा मोहरी तडतडलं की आपण त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात. नंतर आपण कांदा टाकून घेऊयात. कांद्यासोबत मी लसूण पण टाकलेला आहे, तुम्हाला दाखवायला विसरली. मीठ टाकून घेऊया. कढीपत्ता टाकूया आणि हे सगळं तेलात चांगलं परतून घेऊयात. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की बेसन तर सगळ्यांना बनवता येतं, तर ही इतकी इझी रेसिपी का दाखवत आहे. तर एका मॅमने मला कमेंट केली होती की बेसनची म्हणजेच पिठल्याची रेसिपी दाखवा असं. आपण महाराष्ट्रीयन आहोत तर आपल्याला सगळ्यांनाच ऑफकोर्स हे बनवता येतंच बेसन. आपण यामध्ये हळद टाकून घेऊयात. पण जे नवीन शिकणारे आणि जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत, साऊथचे, केरळाचे बरीच लोक असं यूट्यूबवरती बघत असतात. आपल्याला कसं साऊथची रेसिपी आवडते, इडली वडा, महाराष्ट्रीयन नाही आहे रेसिपी, तरी पण आपण ते ट्राय करतो. सेम त्याच प्रकारे बाकी लोक पण महाराष्ट्रीयन रेसिपी ट्राय करत असतात. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेते. आता आपण या बाउलमध्ये पण थोडं पाणी टाकून हे बेसन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. कारण डायरेक्ट कढईमध्ये उकळत्या पाण्यामध्ये बेसन टाकते वेळेस गाठी होण्याची शक्यता असते, त्यामुळे अशा प्रकारे केलं तर ते खूप इझी पडतं आपल्याला. पिठलं रेसिपी टाकण्याविषयी आपला थोडासा विषय राहून गेला होता मगाशी बोलण्याचा. तर नवीन शिकाऊ किंवा नॉन महाराष्ट्रीयन लोकांना हे उपयोगी पडेल या उद्देशाने महाराष्ट्रीयन रेसिपी कितीही सोपी असेल तरी ती अपलोड करत असते. हे अशा प्रकारे सगळं चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून चमच्याने किंवा हाताच्या साहाय्याने. आता हे आपण या उकळी आलेल्या पाण्यामध्ये कढईमध्ये मिक्स करून घेऊयात. खूप इझी जातं ह्या पद्धतीने बेसन केलं तर. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. अशा प्रकारे चमच्याने हलवत ते बेसन कढईमध्ये टाकायचं आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला जास्त गाठी वगैरे असं दिसणार नाहीत तुम्हाला आणि त्या चमच्याने बारीक कराव्या लागत नाहीत. त्यामुळे पहिलंच पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. खूप इझी पडतं असं. हे बघा अशा प्रकारे. आता आपण बेसनमध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे आपल्याला 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आणि आपलं पिठलं रेडी आहे खाण्यासाठी. हे तुम्ही भाकरी, चपाती, भात सोबत कशासोबतही खाऊ शकता. चला तर मग भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.